नमस्कार. MPSC स्मार्ट स्टार्टमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत MPSC कंबाईंड ग्रुप सी प्रिलिम्सची बुक लिस्ट. चला तर आपण सुरुवात करू या व्हिडिओला. तर सर्वात प्रथम आपण हिस्ट्रीच्या बुक्स बघणार आहोत. तर हिस्ट्रीसाठी मॉडर्न हिस्ट्रीसाठी आपल्याला समाधान महाजन, कटारे किंवा ग्रोवर या तिन्हींपैकी कुठलीही पुस्तक तुम्ही वापरू शकतात. मॉडर्न हिस्ट्री म्हणजे 1857 नंतरची जी घडलेली हिस्ट्री आहे ती मॉडर्न हिस्ट्री समजली जाते आणि ग्रुप सीसाठी मॉडर्न हिस्ट्री येत असते. एन्शंट हिस्ट्री किंवा मेडिव्हियल हिस्ट्रीची गरज नाही आहे. त्यामुळे फक्त तुम्हाला ह्या 3 बुक्समधून कुठलीही एक बुक चालेल. महाराष्ट्राच्या हिस्ट्रीसाठी तुम्ही गाठाळ घेऊ शकतात किंवा समाधान महाजन जर बुक घेतली असेल तर समाधान महाजन बुक इनफ आहेत. हिस्ट्रीसाठी PYQ बुक पण मस्ट आहे, कारण PYQवरून आपल्याला अंदाज येत असतो की प्रश्न कशा प्रकारे येत असतात, त्यानुसार आपल्या स्टडी आपण करत असतो. त्यामुळे कुठली पण एक PYQ बुक घेऊ शकतात. आणि ह्या बुक लिस्टमध्ये ज्यांना म्हणजे जे इंग्लिशमधून करतायत ना, त्यांच्यासाठी फक्त ग्रोवरच एक बुक आहे जी इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे. बाकी बुक्स तुम्हाला मराठीमधूनच करावं लागतील. जे इंग्लिशमधून स्टडी करताय त्यांच्यासाठी पण. हिस्ट्रीसाठी स्टेट बोर्ड्सच्या बुक्स वाचायची गरज नाही आहे. ह्या ज्या बुक लिस्ट सांगितल्या आहेत तेवढंच इनफ आहेत. यातनं एकतर म्हणजे मॉडर्न हिस्ट्रीसाठी कुठलीही एक सिलेक्ट करा आणि महाराष्ट्राच्या हिस्ट्रीसाठी कुठली पण एक सिलेक्ट करा, तेवढंच इनफ आहेत. चला तर जॉग्रफीसाठी आपण बघूयात कुठले कुठले बुक्स लागणार आहेत आपल्याला. तर आपण सर्वात प्रथम स्टेट बोर्डपासून सुरुवात करायची जॉग्रफीची. जॉग्रफीसाठी आपण 5th to 10th स्टँडर्डचे स्टेट बोर्डच्या बुक्स वाचायच्या आणि त्याच्या नोट्स प्रॉपरली काढायच्या. नोट्स काढल्यानंतर त्या सतत वाचत राहायच्या, रिव्हिजन करत राहायची त्याची. महाराष्ट्राच्या जॉग्रफीसाठी तुम्ही AB सौदी सरांचं बुक यूज करू शकता. त्यामध्ये कंप्लीट महाराष्ट्राची जॉग्रफी दिलेली आहे. आणि भारताच्या जॉग्रफीसाठी स्टेट बोर्डच्या बुक्स इनफ आहेत. आणि कुठलीही एक PYQ बुक घेऊ शकता तुम्ही, त्यानुसार तुम्हाला प्रश्न कसे येतात एक्झाममध्ये ते समजून येईल. सायन्ससाठी बघूयात आपण कुठल्या बुक्स लागतात. सायन्ससाठी आपण स्टेट बोर्डच्या 5th to 10th स्टँडर्डच्या टेक्स्टबुक रीड करायच्या आहे आणि रीड केल्यानंतर त्याचे शॉर्ट नोट्स काढायचे. नोट्स काढल्यावरती त्या नोट्स रिपीट आपण रिव्हिजन देत राहायची त्या नोट्सची. त्यानंतर एक जनरल सायन्सच्या बुक आहे लुसंट. इंग्लिश मीडियमचे जे स्टुडंट आहे ते लुसंट वापरू शकतात आणि ज्यांना मराठीमध्ये सायन्स करायचं आहे ते सचिन भस्के सरांची बुक यूज करू शकतात. आणि सायन्सचा स्टडी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला PYQची बुक गरजेची असते. PYQचे क्वेश्चन्स म्हणजे PYQ बघितलेत ना, त्यानुसार तुम्हाला अंदाज येऊन जातो की प्रश्न कसे विचारले जातात सायन्समध्ये, त्यानुसार तुम्हाला तुमचा स्टडी करता येतो. पॉलिटीसाठी तुम्ही M लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे सरांची पॉलिटीची बुक यूज करू शकतात. ज्यांना पुढे राज्यसेवाची प्रिलिम द्यायची असेल किंवा राज्यसेवा मेन्सला असतील म्हणजे मेन्स देणार असतील तर त्यांनी M लक्ष्मीकांत बुक यूज केलेली जास्त योग्य राहील. आणि ज्यांना फक्त ग्रुप C किंवा ग्रुप B करायची असेल तर त्यांनी रंजन कोळंबे सरांची पॉलिटी बुक पण त्यांच्यासाठी इनफ आहे. आणि ह्यासाठी सुद्धा तुम्ही कुठलीही PYQ बुक यूज करू शकतात. PYQ बुकमध्ये PYQ रीड केल्यानंतर तुम्ही वाचन सुरू करा. तर आपण आता बघूया इकॉनॉमिक्सचे बुक्स. इकॉनॉमिक्ससाठी आपण देसले सरांचे बुक किंवा रंजन कोळंबे सरांची बुक घेऊ शकतो. ज्यांना राज्यसेवा करायची आहे पुढे त्यांनी देसले सरांची बुक घेतलेली योग्य राहील. आणि ज्यांना फक्त ग्रुप B किंवा C करायची असेल ते रंजन कोळंबे सरांची पण बुक यूज करू शकतात. आणि ह्यासाठी सुद्धा PYQची बुक घेऊ शकता तुम्ही. करंट अफेअर्ससाठी तुम्ही परिक्रमा मंथली यूज करू शकता किंवा एखादी सिम्प्लिफाईड किंवा अभिनवची इयरबुकसुद्धा यूज करू शकता. परिक्रमा मंथली असल्यामुळे ती यूज केलेली जास्त बेटर राहील. आणि जर ती पॉसिबल नसेल तर एखादी सिम्प्लिफाईडची किंवा अभिनवची इयरबुक करून घ्यायची. यासोबतच तुम्ही डेली करंट अफेअर्स यूट्यूबचे कुठलेही व्हिडिओ बघू शकता. ते फार युजफुल असतात आणि व्हिडिओज बघितल्याने आपल्याला अजून जास्त लक्षात राहतं. म्हणजे वाचन पण करायचं आणि व्हिडिओज पण बघायचे करंट अफेअर्ससाठी, ते जास्त युजफुल राहील तुम्हाला. आणि ह्यानंतर आपण बघूयात मॅथ्स रिझनिंगसाठी आपण कुठल्या बुक्स यूज करू शकतो.
मॅथ्स रिझनिंगसाठी आपण सचिन ढवळे सरांची बुक यूज करू शकतो आणि PYQ सॉल्व केलेले जास्त बेटर राहतील, कारण की PYQ सेम टाईपचे क्वेश्चन्स असतात मॅथ्स रिझनिंगमध्ये. त्यामुळे जितके PYQ प्रॅक्टिस कराल तितकं आपल्यासाठी सोपं जाईल हे सॉल्व करणं. मॅथ्स रिझनिंगसाठी यूट्यूबचे व्हिडिओज पण फार युजफुल राहतील. यूट्यूबवरती पण काही व्हिडिओज आहेत, ते पण बघत राहा. PYQ करा आणि सचिन ढवळे सरांची बुक पण यूज केलेली योग्य राहील. तर ह्या आहेत आपली बुक लिस्ट कंबाईन ग्रुप सीसाठी. तर अशा प्रकारे तुम्ही स्टडी करा. यापुढेही मी व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय.